प्रथमतः आपल्यातला जोश दिसला पाहिजे. इथं महिला आहेत पहा, जेव्हा आपण नारे देऊ लागलो ते नारे इथले तुम्हाला विनंती आहे खाली बसणार, तुम्ही नाव घेऊन बोलू एखाद्याला. संतोष भाऊ त्याचं नाव विचारलं त्याचा कार्यक्रमच करून टाकेल जातात. आता कृपया सर्वांनी बसायचं आहे. आपला आवाज आता काही रस्त्यावर उभे असतात, रस्त्यावर उभे राहत असताना इथं मधात निळे झेंडे दिसले तर बाहेरून चालणारे दरिंदर पाहते नेमकं यायचं काय चालू आहे. तर बाहेरच्या दरिंदराला आपला जोश आणि होश दिसला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्या आवाजात पुन्हा आवाज पाहिजे, फक्त महिलांचा आवाज आला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, फक्त महिलांचा म्हणलो. आता फक्त जेंट्सचा आवाज आला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. आता जे इकडे वरती बसले म्हणजे आपल्या समाजात ती एक भूमिका आहे. मी 8वीला असताना एरेकर साहेबाचा कार्यक्रम आमच्या गावात झाला धमधममध्ये, तालुका जिंतूर जिल्हा परभणी. विद्रोही कवी आहेत, लय लोकांचा कार्यक्रम केला त्यानं. तुम्हाला माहिती आहे त्यांची भाषा, त्यांचे डायलॉग त्याला चालेल नाही, ते नंतर आपल्याला ऐकायचं. तत्पूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की बाबा हा जो काही कार्यक्रम आहे, त्यागमूर्ती आपल्या सर्वांची माय माता रमाई यांची 126वी जयंती. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की समाजासाठी लढावं लागतं, समाजासाठी कधी कधी रस्त्यावर यावं लागतं, समाजासाठी चालावं लागतं, समाजासाठी बोलावं लागतं. आणि समाजासाठी चालता येत नसेल, बोलता येत नसेल, लढता येत नसेल, रस्त्यावर येता येत नसेल तर तुमच्यासाठी संतोष दादाप्रमाणे जी लोक रस्त्यावर येतात त्याच्या पाठीमागं उभं राहावं लागतं. ही सध्या काळाची गरज आहे. आणि टाळ्या वाजवत असताना विचारमंचावरल्या टाळ्यांचा आवाज जोरात यालाय. आपल्या भावकीत कोणी मेलं नाही, इथं तुला ताण आला असेल तर तू आताच उठून जाऊ शकतो. याच्यानंतर आपल्याला कार्यक्रम ऐकायचा आहे. बाय हो, मला फक्त तुमच्या टाळ्याचा आवाज आला पाहिजे. जोरदार टाळ्या वाजवा फक्त तुम्ही, आणखी जोरात. आता तुम्ही रे काय काय महिला मंडळ एस टी तुम्हाला 50% आरक्षण देऊन तुम्ही आमच्या इकडे काऊन बसल्या बाबा. मी म्हणलं मधात टाळ्या कसं काय दिसले तर महिला इकडे मी बसल्या. म्हणजे एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या की बाबा आपला उद्धार कुठल्या धार्मिक ग्रंथाने केला नाही, आपला उद्धार कुठल्या देवाने केला नाही. रस्त्या चौकामध्ये असा हात वरती करून हातात संविधान घेऊन आपला बाप उभा आहे, त्यानं आपला उद्धार केला आहे. म्हणून महिला या नात्याने तुम्हाला इथं रस्ता आलाय. ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची. म्हणून आपला उद्धार करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. प्रथमतः ज्यांनी ज्यांनी हा महाराष्ट्र घडवला, ज्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये एकात्मतेचे धडे दिले त्या प्रत्येक महापुरुषांना अभिवादन करतो. जखडबंद साखळदंड तथा तथा तुटले तू ठोकताची दंड, झाली गुलाम सारी मोकळे, बा भीमा तुझ्या जन्मामुळे, बा भीमा तुझ्या जन्मामुळे. राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, आदर्श माता राष्ट्रमाता माझी जाऊ, विश्वाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध. आणि ज्यांच्या लेखणीतून, विद्रोहातून, क्रांतीतून या भारतात एकात्मता नावाचा आणि सर्वप्रथम मानवता नावाचा धर्म प्रेरित झाला त्या प्रत्येक महापुरुषांना अभिवादन करतो. यूथ पॅन्थर यांचा 17वा वर्धापन दिन. त्या वर्धापन दिनानिमित्त तुम्ही जे काही एकत्र आलात, हे एकत्र येत असताना लक्षात घ्या हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात विद्रोहाशिवाय पर्याय नाही आहे आणि आपल्याला कुठतरी जागा होणं गरजेचं आहे. पण बाबासाहेब आंबेडकर आगळ्या वेगळ्या पद्धतीनं का समजून घ्यावं लागतं. लोकांनी अलीकडे लेखक म्हणल्याच्या नंतर एक प्रमाण भाषा होती, त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट भाषेची लय होती, बद्धता होती. त्याला कुठतरी छेद देऊन मी माझ्या भाषेत बोललो आणि माझ्या भाषेत मी व्हायरल झालो. ते करण्याचं काम म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट. मी अलीकडे बाबासाहेबांवर माझे जास्त कार्यक्रम झाले. गळ्यात निळा रुमाल पाहिला. काही काही बुद्धीनं गरीब असणाऱ्या लोकांनी मला विचारलं नेमका तू कोणाचा. आपल्या देशात पैशानं गरीब आहेतच, पण काही काही बुद्धीनं गरीब आहेत. म्हणजे काही काही दलिंदरांना मला विचारलं की नेमका तू कोणाचा. मी सांगितलं बाबा मी माझ्या बापाचाच आहे. पण महाबाप या देशात जो काही मोकळा श्वास घेता होता तो एका जगातल्या बापामुळे घेत होता. त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होतं. म्हणून या विचारमंचावर मला बोलण्याचं स्वातंत्र्य मिळालं. आणि म्हणून ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची. पण मात्र या विचारमंचावर माझ्यापेक्षा ज्येष्ठ मान्यवर आहेत. एक मात्र लक्षात घ्या, आपला समाज भोळा बाबडा आहे. अनेक हरामखोरांनी भाषणात बाबासाहेब विकले तर परक्यातलं आपलं आणि आपल्यातलं परक आपल्याला ओळखता आलं पाहिजे. अनेकांनी बाबासाहेब भाषणात विकले, मोठमोठे नारे दिले, बाबासाहेबांवर भाषणं केले, त्याच्यानंतर विधिमंडळात गेले आणि तेच हरामखोर आपल्या समाजाला विसरले. म्हणून बाबासाहेब विकणारे जे बी हरामखोर अवलादी असतील त्याला पहिलं ओळखणं काळाची गरज आहे. कारण व्यथा ती आहे, अरे चटईवर किती दिवस बसायचं, आपली माय चटईवर किती दिवस बसणार, आपला बाप इथं ऐकायला किती दिवस उभा राहणार. बाबासाहेब आंबेडकर राज्यघटना कलम 16 आहे, नोकरी प्रशासनामध्ये सर्वांना समान संधी. इथं बसलेल्या पोरी आहेत, पोरींना विनंती, आपण भीमकन्या म्हणतो. भीमकन्या म्हणत असताना पहिल्यांदा एक नाद सोडायचा, इंस्टाग्राम. टाळी एका हातानं वाजत नाही पद्या, तू काय साधा आहे काय.
तू आज कार्यक्रमाला याच्यामुळे आलाय. 14 एप्रिलला दिसली होती मला, त्याच्यानंतर दिसलीच नाही. तू काय साधा आहे काय? हां, तिच्यामुळे आला. बाकी प्रबोधन तुला गरज नाही सध्या. पण तू म्हणणं ती आली. आणि हे जे चालू आहे का, यायला माणसाकडे एकदाच फिरून घ्या. यायचा प्रॉब्लेम काय आहे, हे त्याच्याकडे गेलं ते बाजूच्याला म्हणतंय मी दिसायलो. तर हे ज्यांचं आहे त्याने एकदा माणसाला दाखवा. आपला गोरगरीब समाज दिसला पाहिजे. विचार मंचावर आज बसलेल्या लोकांना बाबासाहेबांची गरज नाही, बाबासाहेबांची गरज खाली बसलेल्यांना आहे. त्याच्या उद्धाराची चळवळ आपण चालू करायला, ते करणं काळाची गरज आहे. तर इथं बसलेल्या माता भगिनीला विनंती आहे. मी सांगितलं की पोरिओ, आपल्याला बाबासाहेब आंबेडकर समजून घ्यायचे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट, दिन दुबळ्यापर्यंत आपल्याला जायचंय. ते जात असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट, इथं बसलेल्या महिलांनी, आपण स्वतःला भीमकन्या म्हणून घेत असाल तर कुठलं तरी एखादं दलिंदर येईल, आपल्याला मेसेज करेल, आपल्या सौंदर्याची प्रशंसा करेल, तर त्या दलिंदराच्या नादी लागायचं नाही. पण टाळी एका हातानं वाजत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी तुमचा एवढा उद्धार केलाय. एखाद्या पोरानं तुमच्याकडे 15 सेकंदापेक्षा जास्त टक लावून पाहिलं तर डोळ्यानं विनयभंग केला म्हणून आमच्या पोराला पोलीसवाले उचलून नेतात, तुडू हाणतात. आणि पोलीसवाले कधीच हातावर मारत नाहीत, एकाच जागी हाणतात, ज्याचं तुल्य काम आहे. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट, बाबासाहेबांनी तुमचा उद्धार प्रत्येक कलमात, प्रत्येक गोष्टीमध्ये केला. अरे जर एखादं पोरगं तुमच्याकडं 15 सेकंदापेक्षा जास्त टक लावून पाहत असेल तर डोळ्यानं विनयभंग केला म्हणून पोलीसवाले त्याला अटक करतात. पण ताई, मला प्रश्न आहे की तुला कसं काय कळलं की 15 सेकंदापेक्षा त्यानं जास्त तुझ्याकडं टक लावून पाहिलं? मी बोललेल्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक आहे. म्हणजे टाळी एका हातानं वाजत नाहीये. म्हणून इंस्टाग्राम वापर, स्नॅपचॅट असेल, व्हॉट्सअप असेल, त्याच्यावर स्टेटस ठेवून माणसाचं स्टेटस बनत नाही. ज्याचं स्टेटस असतंय लोक त्याचं स्टेटसला ठेवतात. 132 वर्षानंतर चौकात आपला बाप उभा आहे. या भारताची 140 कोटी लोकसंख्या आपल्या बापाचं स्टेटस ठेवते. त्याचं कारण आपल्या बापानं त्या काळी स्टेटस निर्माण केलं म्हणून आपल्या स्टेटसला आपला बाप आहे. अरे म्हणून आपलं ते स्टेटस निर्माण करावं लागतंय. ते सहज होत नाही. तर आमची पोरगी बेजार आहे, कच्चा बदाम पक्का बदाम. आमची पोरगी बेजार आहे, मैं नहीं तो कौन बे. आमची पोरगी बेजार आहे, मोय. आमची पोरगी बेजार आहे, सो अलिगेट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. याचा तर हिस्सा येत नाही रे. याच्याकडे स्प्लेंडर गाडी आहे, ऑडी समोर उभं राहते आणि सांगता ये वक्त बदलने वाला आहे. असे फकाले धंदे करायचे नाही. आपल्याला परिवर्तन घ्यायचंय. का परिवर्तन घ्यायचंय? अरे आता आपल्याला कोणाच्या पाया पडायची गरज नाही, कोणाचा हात धरायची गरज नाहीये. सर्व आपला उद्धार करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या भाग क्रमांक 3 मध्ये आपला उद्धार केला. तो भाग क्रमांक 3 जरी आपल्याला समजला तर समजायचं आपण भाग्यवान आहात. 14 एप्रिल 1891 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म आहे. जन्म झाल्याच्या नंतर 7 नोव्हेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शाळेत घातले. अरे ज्या पोराला शिक्षणाची व्यवस्था निर्माण करता आली नाहीये, या भारत सरकारला त्याच पोराचा शाळेतला पहिला दिवस परिपूर्ण भारत देशानं साजरा केला. विद्यार्थी दिवस ही काही साधी सुधी गोष्ट नाहीये. व्यवस्थेवर मात करता आली पाहिजे, व्यवस्थेसोबत भांडता आलं पाहिजे. आपलं म्हणणं आहे कोणीतरी विद्रोह करेल, कोणीतरी क्रांती करेल आणि तू आहे तर काय शेंगा सोलत बसणार का? नाहीये. जिथं समाजावर अन्याय होईल, जिथं समाजावर कोणीतरी महत्वाची गोष्ट हल्ला करेल, तेव्हा समाज या नात्याने आपण एकत्र आहोत, या नात्याने आपली एकजूट दिसणं गरजेची आहे. आणि ते दिसण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांची शाळा चालू झाली. 1908ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतात पहिल्यांदा अस्पृश्य व्यक्ती आहे जो मॅट्रिक परीक्षा पास झाला. सिकेबेल हॉलमध्ये सत्कार झाला. सयाजीराव गायकवाडांची ओळख झाली. 12वी झालेली आहे. आणि मग काहीतरी काम पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सयाजीराव गायकवाडांच्या त्या संस्थानामध्ये काम भेटलं. इकॉनॉमिक्स, अर्थशास्त्र नावाचा विभाग सांभाळण्याचं. तिथं वेगवेगळ्या कॅबिन होत्या. त्या प्रत्येक कॅबिनमध्ये कुठे आरोग्य विभागाची कॅबिन होती, बांधकाम विभागाची कॅबिन होती, अर्थ विभागाची कॅबिन होती, महिला बालकल्याण विभागाची कॅबिन होती. आणि त्याच्यात आपला उद्धार करता अर्थ विभागाच्या कॅबिनमध्ये बसत होता. चहा देणारी एक औलाद होती. ती चहा घेऊन यायची, ती पाणी घेऊन यायची. प्रत्येक ठिकाणी चहा जायचा, प्रत्येक ठिकाणी पाणी जायचं. मात्र बाबासाहेब आंबेडकरांच्या कॅबिनमध्ये 2 वर्ष पाणी गेलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या कॅबिनमध्ये 2 वर्ष चहा गेला नाही. त्या काळी त्या लोकांच्या डोक्यात ती जात नावाची संकल्पना होती. आम्ही जातीनं धर्मानं मोठे आहेत. असेल तो विद्वान, असेल तो बुद्धिमान, पण तो जातीनं हलका आहे. त्या ठिकाणी महत्वाची गोष्ट, त्या बाया आपल्या लेकरांना शिकवतील. तिथं कळल कलम 16 काय. आपले गोरगरिबाचे लेकरं कलेक्टर होतील. आपले गोरगरिबाचे लेकरं कलेक्टर झाल्यावर आपले लेकरं पाहतील, त्यांच्याकडे पाहून सुधारतील, प्रशासनात येतील आणि जिथं कुठल्या आपल्या व्यवस्थेवर अन्याय होतो त्या अन्यायाच्या विरोधात उभं राहतील. मात्र एक विनंती आहे, अन्यायाच्या विरोधात उभं राहत असताना एकदा तुमची पोळी भाजली, गरिबीवर मोठे होता, विचार मंचावर येता, गरिबीवर डायलॉग घालता आणि हरामखोरांनो गरिबांनाच लुटता. ते धंदे मात्र करायचे नाही. समाजासाठी काही देणं लागतंय. काल परवा एक गायकाचं छान गाणं होतं है ना,
तुझ्या हाती है रे गड्या समाजाची नाडी, बसायाला माडी तुला राहायाला माडी. तुझ्या हाती है रे गड्या समाजाची नाडी, तुला बसायाला गाडी तुला राहायाला माडी. नेमका तुझा धंदा भाऊ आहे तरी काय, समाजाचं काय रे गड्या समाजाचं काय. अरे रोज रोज हॉटेलात जेवता कसे रे, विस्की बिअर दारू रोज ढोसता कसे रे. रोज गड्या खातो तो कोंबडीचा पाय, समाजाचं काय रे गड्या समाजाचं काय. म्हणजे आपलं पोट पूर्ण भरलेलं आहे, आपली व्यवस्था नंबर 1 आहे, तेव्हा तो समाज दिसला पाहिजे. आपल्या समाजाच्या वेगवेगळ्या संघटना आहेत, पण या संघटनेची एक विचारधारा लागेल. आज राजकारणामध्ये तुम्ही गेले तर राजकारणामध्ये तुम्ही पहा कुठल्याच नेत्यावर विश्वास ठेवेना. सध्या आपल्याकडे विश्वासक एकच चेहरा आहे, श्रद्धेय बाळासाहेब. त्याच्यात काही भिकार छोटा मला डायलॉग मारतात, तुम्हाला काय याच्यात जायचं का वंचित बहुजन आघाडीमध्ये. अरे दलिंदरांनो, जिथं न्याय हक्काची लढाई असते, कारण का जिथं अन्याय होतो, जिथं अत्याचार होतो, तेव्हा त्या प्रत्येकाचं एक कवच कुंडल म्हणजे द नेम ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पॉवर ऑफ जय भीम, पॉवर ऑफ जय भीम. पण होतंय काय, संविधानाचा फायदा घ्यायला सर्व आहेत, नोकरीमध्ये आरक्षण घ्यायला सर्व आहेत, आरक्षणासाठी लढाया होणार त्याच्यामध्ये सर्व आहेत, त्याच्यानंतर दिवाळीचं बोनस खाणारे हरामखोर सर्व आहेत. पण संविधानावर अन्याय झाला तर आम्हाला काही घेणं नाही बाबा, ते त्याचं काम आहे. संविधानावर अन्याय झाला तेव्हा काय आहे, त्याचं काम आहे. त्यामुळं म्हटलं मी पहिल्यांदा परक्यातलं आपलं आपल्यातलं फरक आपल्याला ओळखता आलं पाहिजे. कळलं का. अरे वांदे तेच आहेत. आता येणारं इलेक्शन आहे 2024 लोकसभा. काय लोकसभा, आपल्या संघटना निर्माण झाल्यात. संघटनेमध्ये एक अंतिमता हेतू ठेवा. तो हेतू म्हणजे आज आपल्याला एवढं स्केच करायची गरज नाही, स्क्रीनची गरज नाही, फेट्याची तर कधीच गरज नाही. आणि फेटा काँग्रेसला बांधायचं नाही, विचारमंचावरल्या मान्यवराला बांधायचं नाही. एखादा गोरगरीब आपला भीमसैनिक आहे, ज्याचं लेकरू आतोनात प्रयत्न करून MBBSला लागले, त्याच्या बापाला फेटा बांधायचा. परिवर्तन ते आपल्याला करायचंय, परिवर्तन तेच करायचं. आपले तेच वादेवालेत. आपण गरीब हे, साला आपल्याला भोकांडीवर घ्यायची सवय लागली श्रीमंताला. गावाकडे पंगत हे, पांढरे कपडे घेऊन टाईट आला, काका बसा, पत्रवळी आणू, द्रोण आणू, कोणी गरम आणू, भाजीवरची आणू. तो बाप शेतातून येतो, हातानंच पत्रवाळी घेतो, हातानं द्रोण घेतो, हाय ते खातो निघून जातो. मग आपण गरीब आहे, आपला लढा कोणासोबत पाहिजे, आपला लढा ज्यांनी हा समाज लुटला त्याच्या विरोधात पाहिजे. सामाजिक संघटना आहेत, पण त्या संघटनेचा अंतिमता हेतू बाबासाहेबांच्या विचारांचे माणसं जगले पाहिजेत. कारण वामनदादा करडे छान बोलले, अरे भीमा तुझ्या मताची 5 लोक असती, तयाच्या तलवारीची न्यारीचे टोक असती. वाणीत भीमा आहे कारण नीत भीम असता, वर्तन तया पिलाचे न्यारेचे चोक असते. सहज होत नाही होय, हे करावं लागेल. संघटनेचा हेतू तोच लागेल. वामनदादा करडे पुढे संघटनेवरही बोलले, अरे संघटना 1000 झाल्या, नेते 1000 झाली, कुणा आपली म्हणावी चेहरे 1000 झाली. तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झाली तर करे, भीमा तुझ्या मताची माणसं आज मेली तर करे, भीमा तुझ्या मताची माणसं आज मेली तर करे. टाळ्या वाजताना दलिंदरावानी बसायचं नाही. मेलं का तुमच्या भावकीत कोणी, मग जोरात वाजव ना. हा डबल टाळ्या जोरातच वाजल्या पाहिजे, नाही तर डायरेक्ट सप्रेम जय भीम म्हणायला थांबायलो. टाळ्या जोरात आवाज आला पाहिजे मला. ते काय म्हणायलो, हा देश भाषणानं बदलणार नाही. 12व्या शतकापासून संत महात्मे बोलून गेले, सुधारले का? बोला चला जोरात सांगा, सुधारले का? मग महे एकदम काय फरक पडणार आहे ना, येरेकर साहेबांच्या काय फरक पडणार आहे? मग जन्म झाला तेव्हापासून ते गायन करायलेत, प्रबोधन करायलेत. बदल कुठं झालाय का? नाही. आता इलेक्शन आहे, त्या इथं नेता येणार, नेता तुझ्या घरात फोटो पाहणार, अहिल्याबाई होळकर, जय अहिल्या, जय मला, आपल्याला वाटणार बेन आपलंच आहे. आपल्या घरात असं वाकून पाहणार, फोटो दिसला अण्णाभाऊसाठी, जय लहूची, आपल्याला वाटणार बेन आपलंच आहे. बाहेरून येणार, आपल्या घरात फोटो दिसला शिवाजी महाराज, जय शिवराय, आपल्याला वाटणार बेन आपलंच आहे. जय जिजाऊ, घरात वाकून पाहणार, फोटो दिसला बाबासाहेब आंबेडकरांचा, आपले लोक काय आहेत? मी तेच सांगितलं तुम्हाला, भाषणातून बाबासाहेब विकणारे लोक ओळखा, भाषणातून बाबासाहेब विकणारे लोक ओळखा. मग काही म्हणतील की तू इथं आला, तू 20-25 घेतलेच असतील, रोकटोक बोलत असतो है ना. 20-25 नाही, एका तासाचे 40. पण अरे ज्याला मायबाप नाही, ज्याला शिकण्याची इच्छा आहे, केवळ भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर बोलायचं नाही, त्यांची गरिबी आणि त्यांचा संघर्ष सांगण्यापेक्षा समाजासाठी तुमचं योगदान लागेल. इथं बसलेलं एखादं गोरगरिबाचं लेकरू ज्याला मायबाप नाही, शिकण्याची इच्छा आहे, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर त्या दलिंदराचं अकाउंट नाही, त्यानं परभणी द्यायचं, नोकरी लागेपर्यंत तो खाना पिणं राहणं आणि पूर्ण फ्री करेल, ही शब्द ऐकून जाईल. ते डायलॉग उद्या मारत नाही, नाहीतर आजकाल तेच आहे. बाबासाहेब भाषणात इकडे कुठं गेला, विधिमंडळात गेला, इसरून गेला बाबासाहेब. ते आपल्याला करायचं नाही, ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. आणि त्यामुळे काय म्हणलं का, लोकसभा आहे, त्यानं फोटो पाहिला बाबासाहेबाचा,
लय भारी आपले लोक भोळे आहेत. ते डायलॉग आणते कडक जय भीम, आपल्या वाटतं भीम आपलंच आहे. तेवढ्यावर थांबत नाही ते, निळा जय भीम, आपल्या वाटतं बापरे आपलंच आहे. पुन्हा लगेच क्रांतिकारी जय भीम, आपल्या वाटतं भीम आपलंच आहे. परिवर्तन करायचं का? सध्या दोन समाजसुधारक जास्त ताणात आहेत, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पहिलं काम करायचं, त्या नेते लोकांना फोटोवरून, आपल्या कपड्यावरून, आपल्या केसावरून आपली जात ओळखली, अण्णावरून आपली जात ओळखता आली नाही. कारण राजश्री शाहू महाराजांनी असा कार्यक्रम केला, कोणते अण्णाव कोणाला दिले? गायकवाड म्हणल्यावर नेमकं कळच ना कोणाचे, कळच ना कळलं का? अण्णावरून जात कळणं आणि म्हणून ते फोटोवरून जात कळले. आता परिवर्तन करायचं. नेता आपल्याकडे आला, 2024 आहे. घरात त्यानं वाकून पाहण्या अगोदर एंट्री गेटवर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज एकमेकांच्या बाजूला लावायचे. बाहेरून आलेलं कोमात गेलं पाहिजे, आतलं बेनं नेमकं आहे कोणाचं, याचा कार्यक्रम आपण करायचा. आता हे परिवर्तनाशिवाय पर्याय नाही आणि ते आपल्याला करावंच लागेल. ते केल्याशिवाय पर्याय नाही. सांगायचं तात्पर्य, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1924ला परत आले. परत आल्याच्या नंतर डमणीत बसले. सुटाबुटात आलेला आपला बाप आहे. सुटाबुटात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आलेले आहेत. डमणीमध्ये बसले आणि डमणीमध्ये बसल्याच्या नंतर डमणी चालू झाली. आता आपल्या देशात सवय 10-15 मिनटं एकत्र बसलो, आणून एखाद्या ट्रेनमध्ये चाललो, बसमध्ये चाललो, एखाद्या कार्यक्रमात भेटलो तर आपल्या धरींदाराची सवय आहे आपली जात माहीत करून घ्यायची. मग आता डायरेक्ट जात विचारत नाही, तुम्ही कोणत्या जातीचे असं विचारत नाही. ते पहिल्यांदा विचारतं तुमचं आडनाव काय. मग तुम्ही म्हणले कदम. आता कदमहून नेमकं कळत नाही नेमकं कोणत्या जातीचे. मग ते पुढचा दलिंदर प्रश्न विचारते, तुमचे मामा कोणत्या गावात आहेत? मामाचं आडनाव काय? गायकवाड. बरं, त्या हिची पोरगी कोणाला दिलेली आहे? सोनकांबळे. हां आपलंच आहे, जय भीम जय भीम. हे बेने पहिले ओळखायचे हो. आणि आपण बी मात्र जरासा एक कार्यक्रम बिघडायचा नाही. हा सोमस लाडवण आंधवा नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी एवढ्या मोठ्या धर्माचा तीव्र अतिरेक असताना, सर्वात मोठी गोष्ट प्रतिरोध असताना, त्याला झुगारून तुम्हा आम्हाला एक चांगला धर्म दिला आहे. पण आपल्यातल्या बाया सध्या रविवारी दिसल्यात कुठं माहिती आहे का? मी बोललेलं जर काळ असेल तर समजलं असेल, चर्च. मग तू झोपेत मरायला पाहिजे का नाही? बाबासाहेबांनी एवढा चांगला धर्म देऊन तू कुठं चालली? म्हणजे ते आपल्या तिकडून इकडे चाललेत का? तर म्हणले तिकडे स्वातंत्र्य आहे. अरे तू मेलेली बरी. बाबासाहेबानं सर्व व्यवस्था बदलले, तुला राष्ट्रपती पदापर्यंत जायचा अधिकार दिला, तुला शिक्षक होण्याचा अधिकार दिला. तुझ्याकडे स्कूटी आली, हँड क्लोज आले, सँडल आली, झुकून सेल्फ मारायली, ऑफिसला चालली आणि तरी पुन्हा म्हणाली नाही नाही मला स्वातंत्र्य नाही. आता तुला कोणतं स्वातंत्र्य द्यायचं? तू रील टाकायली, मोये मोये म्हणायली, आणखी काय द्यायचं? का म्हणलं मी या भारतातल्या तमाम महिलांना सांगितलं, कधी वाटलं यूट्यूब पाहत असाल तर यूट्यूबला एकदा हिंदू कोड बिल टाका. जगातला एकमेव आपला बाप आहे, मंत्रिपदाचा त्याग केला त्या माणसानं. का? मी तर भारतातल्या तमाम महिलांना म्हणत असतो, तुम्ही हरिपाठाला जा, कीर्तनाला जा, तुम्ही विहारामध्ये जा, तुम्ही चर्चमध्ये जा, सर्व ठिकाणी जा. मात्र जाताना चौकामध्ये असा हात करून हातात संविधान घेऊन आपला बाप उभा आहे त्याच्या पायी पहिले नतमस्तक व्हा, मग दुसरीकडे जा. का? तर पहिले उद्धार करते ते आपले. त्यांनी सांगितलं आता तू बहीण आहे, त्या भावाचं लग्न झालं आणि आपले आईबाप जिवंत नाहीत. आणि मग दिवाळीला, भीमजयंतीला आपण घरी गेलो. घरी गेल्यावर समजा आपल्या भावानं आपल्याला साडी चोळी केली नाही, ताण घ्यायचा नाही. आपल्या बापानं हिंदू कोडबिलामध्ये अधिकार दिला, बापाच्या प्रॉपर्टीमध्ये पोरीचा आणि पोराचा समान हक्क. मग जर आपल्या दलिंदर भावानं आपल्याला साडी चोळी केली नाही, त्याला खटला ठोकून शेत द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. 2 एकर शेती आपल्या नावावर घे, किती साड्या घ्यायच्यात घे, है ना. त्यानं समजा आपला विचार नाही केला. जुना काळ होता, 1 माणूस 5 बायका. आता पहिली विचारावं लागते करू का? मग पहिली काय करते? बेल्यान हाणती, कोळपाटान हाणती. का? अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कलम 39 उपकलम D, एकाच हुद्द्यावर, एकाच पदावर स्त्री आणि पुरुष कामाला असतील तर दोघांनाही पगार सारखाच द्यावा लागेल. सेच द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जुना काळ काय होता? गावाकड महिलेला हजेरी वेगळी, पुरुषाला वेगळी होती की नाही? पुरुषाला पगार जास्त, महिलाला वेगळं. दोघं शिक्षक आहेत, दोघं शिक्षक आहेत, पगार कोणाला सारखा कमी होईल का? नाही. कोणा केलं हे? बाबासाहेब आंबेडकरांनी. कोणा केलं? बाबासाहेब आंबेडकरांनी. आले डमणीत बसले. डमणीत बसल्याच्या नंतर डमणी चालू झाली. चालू झाल्याच्या नंतर सुटा बोटात आहे, वयवर्ष 30-32 आहे, स्मार्ट आहे, चेहऱ्यावर महत्वाची गोष्ट, डोळ्यावर गॉगल लावलेला आहे, हातात एक व्हिजन आहे, हातात पुस्तक वाचणं चालू आहे. या देशात कशासाठी आलो, मला व्यवस्था काय बदलायची आहे. त्या डमणीत चालता चालता डमणीवाल्याने विचारलं तुमचं आडनाव काय? आंबेडकर. आता आंबेडकर आडनाव शाळेमध्ये भेटलेलं, शिक्षकांनी दिलेलं, त्याला कळालं नाही. त्यानं कुळाचं नाव विचारलं, याच्यावरून बाबासाहेबाची जात कळाली. जात कळाल्याच्या नंतर डमणीवाला थांबला, डमणीतून खाली उतरला
आणि सांगितलं इथून पुढे मी डमणी घेऊन जाऊ शकत नाही. जर लोकांना कळालं तुम्ही या जातीचे तर हे लोक मला पेटवतील. बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न पडला, मी इंग्लंडला शिकायला होतो, ख्रिश्चनांच्या लेकरासोबत शिकलो, अरे त्यांच्या ताटात जेवलो, त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट LLD कंप्लीट केली, DSc कंप्लीट केली आणि एवढ्या पदव्या घेतल्याच्या नंतर ज्या केम्ब्रिज विद्यापीठातून शिकलो ते केम्ब्रिज विद्यापीठातून बाहेर पडल्यावर त्या केम्ब्रिज विद्यापीठाच्या गेटवर लिहिले द नॉलेज ऑफ सिम्बॉल इज इक्वल टू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अरे त्या केम्ब्रिज विद्यापीठाच्या गेटवर लिहिलंय द सिम्बॉल ऑफ नॉलेज इज इक्वल टू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 300 वर्ष झाले या देशात या जगात असा विद्यार्थी निर्माण झाला नाही आणि इथून पुढे निर्माण होणार का नाही यात शंका आहे. सत्कार व्हावा, आपल्यालाही लोकांनी सन्मान करावा, त्यासाठी अभ्यास करसाल अशी एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आपलं घरात सेटअप तयार. हा, सर्वांना शुभेच्छा देतो, थांबतो या ठिकाणी. जोरदार एकदा नारा झाला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. थांबतो या ठिकाणी. जय हिंद, जय भारत, जय शिवराय, जय भीम.